नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज नुकतीच सुनील तटकरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे, अनेक मुद्द्यांचा खुलासाही त्यांनी केला आहे. पण गेल्या 2 दिवसामध्ये जी चर्चा आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांची जी भेट घेतली, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची जेव्हा भेट घेतली तेव्हा तिथे जयंत पाटील होते आणि ती मग सगळी चर्चा राज्यामध्ये झाली. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला चाललेले आहेत. मुळात ही गोष्ट राष्ट्रवादी सुनेत्रा पवार ज्या आहेत, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ज्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सुनेत्रा पवार, त्यांनाच माहीत नाही की आपले हे 2 महत्त्वाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला चाललेत. मग ते का चाललेत, कोणत्या विषयावर बोलायला चाललेत? मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला कोणालाच हरकत नाही आहे. म्हणजे जसं सुनील तटकरे म्हणले काही भेट घेऊ नाही का, हरकत नाही. भेट घ्यावी, जरूरच घ्यावी ना, आणि घ्यावीच लागते. तुमच्या खात्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या भेटी घ्याव्याच लागतात. पण आत्ताची राजकीय परिस्थिती जी आहे, ज्या सगळ्या सध्या अस्वस्थता आहेत, 2 राष्ट्रवादींमधनं ज्या पद्धतीच्या असंतोषाच्या, त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सगळं काही अलबेल आहे असं नाही आहे, अशा ज्या सगळ्या चर्चा चालू आहेत, किंवा 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा चालू आहे. मग इकडे सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना बाजूला ठेवून 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार ह्या चर्चा सुरू आहेत, किंवा शरद पवार गट NDAमध्ये सामील होणार या चर्चा सुरू आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतो तेव्हा साहजिकच आपल्या पक्ष नेतृत्वाला, जे नेतृत्व करतो आहे त्यांना हे सांगणं क्रमप्राप्त आहे. जसं जयंत पाटील शरद पवारांना भेटून गेले, तसं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी किमान सुनेत्रा पवारांच्या कानावर घालायला पाहिजे होतं की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला चाललो आहे, विषय हा आहे, बाकीचा खुलासा आपण नंतर करू. पण तसं काहीच घडलं नाही. सुनेत्रा पवारांनाही माहितीच नाही. आणि काल जेव्हा बैठक झाली तोपर्यंत सुनेत्रा पवारांना याची कल्पना नाही. ज्या काही बातम्यांमध्ये ते बघत असतील तेच, पण या दोघांकडनं काहीच नाही कळलं. आता मग तो खुलासा कालच्या बैठकीमध्ये तो झाला, त्यांनी केला, त्याच्यावर काही सुनेत्रा पवार फार समाधानी आहेत असं भाग नाही आहे. मग त्यांनी असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवून घेतलं. मग मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांनाच का नाही बोलवून घेतलं? पक्षाचे अध्यक्ष जे सुनेत्राताई, त्यांना का नाही बोलवून घेतलं? हा प्रश्न सुनेत्राताईंनी स्वतःच उपस्थित केला की जर त्यांना या गोष्टी सांगायच्या होत्या तर त्यांनी मला का नाही बोलवलं? पण ते म्हणूनच म्हटलं सुनेत्राताईंचं काही समाधान त्याच्यावर झालेलं नाही. आता मुख्य मुद्दा असा आहे की हे सगळं काय घडतंय, का नाही सांगितलं गेलं? हे अविश्वासाचं जे वातावरण आहे ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे आहे याची चर्चा गेले अनेक दिवस आहे. ते खरंच आहे, ते आपल्या डोळ्यासमोर दिसतंय आपल्याला. आणि आता चर्चा जी आहे की सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावरच काही मंडळींचा विश्वास नाही आहे. आणि हेच सांगायला मी आत्ता बसलो आहे. आज जी पत्रकार परिषद झाली, हे बघा, ते असं ते कुठंही म्हटलेलं नाहीत. मी अगदी तुम्हाला स्पेसिफिक क्लॅरिफाय करतो. सुनील तटकरेंनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षा किंवा सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वावर कुठेही भाष्य केलेलं नाही, हे क्लिअर. पण त्यांनी आज सुप्रिया सुळेंचं खूप कौतुक केलं आहे की त्यांना प्रश्न विचारला की सुप्रिया सुळे सध्या भाजपशी बोलत आहेत, त्या केंद्रामध्ये बोलत आहेत, ते यांच्याशी बोलत आहेत आणि NDAमध्ये सामील होणार आहेत. त्याच्यावर उत्तर देताना सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंचं कौतुक केलं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाने बिलाला समर्थन द्यावं की न द्यावं हा त्या पक्षाचा नेतृत्वाचा भाग आहे. काल संसदीय नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांचा त्या संदर्भातली जी काय भूमिका आहे, उलट त्यांनी त्याच्यातलं जे मी मांडलं ते ऐकलं आपल्या वाहिन्यांच्या मार्फत की त्या UPAच्या नेत्याची चर्चा करणार आहेत. एक बिल आल्याच्या नंतर त्याच्यात काय नेमका अंतर्भाव आहे ते बघणार आहेत आणि 24 तासात त्यांची भूमिका ते मांडणार आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका स्वतंत्रपणाने मांडण्याचा जो अधिकार आहे त्याबद्दल ते मांडतील. ताई आज 4थ्यांदा सभागृहात आहेत, उत्तम संसदपटू आहेत आणि पक्षाची भूमिका घेण्याची क्लॅरिटी त्यांच्या नेतृत्वाकडे त्यांच्याकडे आहे. ते ऐकताना मला 2 मिनटं असं वाटलं, तुम्हाला आठवत असेल की जेव्हा सुनेत्रा पवारांनी एक लेटर निवडणूक आयोगाला दिलेलं होतं की मार्चपर्यंत जी काही पत्रव्यवहार तुमच्यापर्यंत झाला असेल तो पत्रव्यवहार रद्दबातल ठरवावा
याच्या पुढे जे काही लेटर येतील निवडणूक आयोगाकडे, ती माझ्या मी अध्यक्ष झाल्यानंतरची असतील, तीच तुम्ही ग्राह्य धरावीत. आणि त्यानंतर आपल्याला आठवतं आहे की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नाराज झालेले होते आणि या दोघांनी कोणाची भेट घेतली होती? तर शरद पवारांची भेट घेतली होती. खूप बातम्या झाल्या, खूप चर्चा झाल्या. अर्थात सुनेत्रा पवारांनी त्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. मला ती गोष्ट त्यांची अतिशय आवडली. म्हणजे खरं तर आपण सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये म्हणतो की त्या राजकारणामध्ये अत्यंत नवख्या आहेत, नवीन आहेत आणि आहेतच. पण त्यांची जी समज आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. कुठेही या दोघं शरद पवारांना भेटलेत याची चर्चा सुनेत्राताईंनी अजिबात घडवली नाही. तर सांगायचा मुद्दा असा की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली, चर्चा झाली, बातम्या झाल्या आणि दुसऱ्या दिवशी शरद पवार काय म्हणाले? म्हणजे काय, आज प्रफुल्ल पटेल हे एक मोठे नेते आहेत, त्यांचं काम चांगलं आहे आणि तसंच सुनील तटकरेंचंही काम खूप चांगलं आहे. आणि सुप्रियाताईंनी लगेच असं एक वक्तव्य केलं होतं की प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांना पक्षातनं डावललं जाणं, त्यांचं नाव वगळलं जाणं, हे आमच्या पक्षामध्ये असताना कधी असं घडलं नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. म्हणजे त्यांनी या दोघांच्याबद्दल अत्यंत चांगल्या गोष्टी बोलल्या होत्या. आणि तसंच आज सुनील तटकरेंनी केलं आहे. सुनील तटकरेंनी सुनेत्राताईंचा जिथे जिथे आज उल्लेख येईल तिथे एका वाक्यात की हो सुनेत्राताईंच्या कानावर घालू, सुनेत्राताई निर्णय घेतील किंवा अमुक सुनेत्राताईंबद्दल आम्ही हे करू, पार्थ पवार आमची भेट होणार आहे, असं ते बोलतात. पण कुठेही सुनेत्राताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण निर्णय घेऊ, सुनेत्राताई ठरवतील ते आम्ही स्वीकारणं, असं कुठेही ते बोलले नाहीत. उलट त्यांच्या पक्षाबद्दल विचारल्यानंतर जो काही एक त्यांना स्पेस मिळाली सुप्रिया सुळेंबद्दल बोलायची, तिथे ते सुप्रिया सुळेंचं कौतुक करून गेलेत. आणि याचाच अर्थ मला तरी असा वाटतो की अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये जी नाराजी आहे ती याच गोष्टींना घेऊन आहे. काही मंडळींना सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व नको आहे किंवा त्यांच्या नेतृत्वावर या मंडळींचा विश्वास नाही आहे. आणि पार्थ पवार जे आहेत ते पार्थ पवार आता नवीन आहेत आणि ते आम्हाला कोण आदेश देणार, अशा पद्धतीचा एक आविर्भाव जो असतो ज्येष्ठांचा किंवा जो अनुभवी नेत्याचा, तो जो असतो तो त्या पद्धतीने आहे की आम्ही इतके अनुभवी आहोत आणि आता हा कालचा मुलगा आम्हाला प्रश्न विचारणार, अशा पद्धतीने पार्थ पवार आणि यांच्यामध्ये जी लढाई सुरू आहे ती एकूण सगळी आपल्याला जाणवतीये, दिसतीये आणि ती या मंडळींच्या बोलण्यातनं सुद्धा आपल्याला अधोरेखित होतीये. अर्थात राजकारण आहे, राजकारण आज जसं असतं तसं ते उद्या राहतंच असं नाही. पण आजची परिस्थिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधली फार काही चांगली नाही आहे. कारण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा तिथे जयंत पाटीलही होते. नेमकं हे काय गौडबंगाल आहे हाही एक वेगळा विषय आहे. त्यामुळे काय घडतंय हे फक्त आपण बघत राहायचं. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नाराजीमध्ये आहेत आणि त्यांची नाराजी ही उघड प्रत्येक वेळी आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.